तर मित्रांनो, फायनली आता आपण बरंचसं संशोधन केल्यानंतर आज या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. उशीर खूप झालेला आहे, डिकोड वगैरे केलेला आहे, जवळपास संध्याकाळ झालेली आहे, अंधार पडलेला आहे आणि अंधारात आता आम्ही हा डिकोड केलेले काही इन्स्क्रिप्शन्स आहेत मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी विसापूरच्या पायथ्यालाच म्हणजे विसापूर किल्ल्याच्या तटबंदीच्या पायथ्याला एक लेणी आहे जी आपण मगाशी पाहिलेली आहेत आणि या लेणीच्या बरोबर समोर हा शिलालेख आहे. जवळपास 5 शिलालेख या ठिकाणी आहेत, परंतु आम्ही गवत खूप वाढल्यामुळे नेमका कुठे आहेत याचं विश्लेषण होत नव्हतं किंवा याची माहिती भेटत नव्हती. पण मोठ्या मुश्किलने आपल्याला हे शिलालेख भेटलेले आहेत, तर ते शिलालेख आपण पाहूया. जय भीम मित्रांनो, आता आम्ही निघालेलो आहोत विसापूर किल्ल्यावरती आणि बदलापूरवरून आम्ही निघालोय. आता या क्षणाला आम्ही कर्जत या ठिकाणी आहोत. कर्जत स्टेशनजवळ आहोत आणि तिथून आम्ही जवळपास निघतोय विसापूरसाठी. कर्जत या ठिकाणी थोडासा नाश्ता केलेला आहे आणि आता आम्ही विसापूरकडे जाण्यासाठी निघतोय, विसापूर किल्ल्यावरती. तर आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण विसापूर किल्ल्याची माहिती बघणार आहोत. त्याचबरोबर तिथे काही जुन्या गोष्टींचा ऐतिहासिक दाखले आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटणार आहेत, तर ते देखील आपल्याला बघायचं आहे. तर अपेक्षा करू आपण सगळेजण शेवटपर्यंत या व्हिडिओमध्ये राहा, जेणेकरून आपल्याला अजून चांगली माहिती भेटू शकेल, अजून चांगला इतिहास समजू शकेल. तर चला आपण आता प्रवासाला सुरुवात करूया. फायनली मित्रांनो, आता मी पाटणगावमध्ये पोहोचलो आहे. थोडासा उशीर झालेला आहे आणि पाटणगावापासून आम्ही तिथे खाली बौद्धवस्ती आहे, तिथून आपण वरती येऊ शकतो. इथून पाटण लेणीवर जाण्यासाठी देखील रस्ता आहे. माझ्या पाठी पाहताय मळवली रेल्वे स्टेशन आहे. या किल्ल्यावरती येण्यासाठी खास करून जो रस्ता आहे हा मुंबई पुणे जुना हायवे जो आहे, या ठिकाणी मळवली नावाचं जे रेल्वे स्टेशन आहे या ठिकाणी आपण आत येऊ शकतो. तिथून पाटणगावमध्ये एंट्री करायची आणि या पाटणगावमध्ये आपल्याला ही ऐतिहासिक लेणी बघायला भेटतात. तर मित्रांनो, फायनली आम्ही आता वरच्या पॅचवरती आलेलो आहोत. इथून पाठच्या साईडला हा महत्त्वाचा हायवे अर्थात मुंबई पुणे जुना हायवे आणि हे खालचं मळवली गाव आहे. बाजूला पाटण ऐतिहासिक बुद्धलेणी आहे, समोरच कार्ला ऐतिहासिक बुद्धलेणी आहे आणि विसापूरच्या पायथ्याला त्या साईडला भाजी ऐतिहासिक बुद्धलेणी आहे. समोर लोहगडचा महत्त्वाचा किल्ला देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. त्याच पद्धतीनं आता आम्ही जो मार्गक्रमण करतोय हे जवळपास थोडंसं जंगलातून आहे, अरण्य आहे. खूप चांगल्या पद्धतीनं मस्त वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये खऱ्या अर्थानं ट्रेकिंग करण्याचा जो आनंद असतो हा आपल्याला नक्की भेटत असतो. प्रत्येकानं आपल्या लाईफमध्ये एक तरी ट्रेक केलाच पाहिजे. किमान महिन्यातून एक ट्रेक हा अवश्य करावा, आरोग्यदायी असतो. तर अशा पद्धतीनं आपण या ट्रेकवरती आलेलो आहोत. तर बघूया आता पुढचा अजून प्रवास कसा आहे, नक्कीच अनुभव घ्या. चांगला परिसर आहे, ऐतिहासिक माहितीसुद्धा तशीच आहे, शिवाय थोडंसं संशोधन पण आहे. घेऊया त्याची मजा देखील आपण घेऊया.
फायनली मित्रांनो, आता आपण गडाच्या बरोबर अगदी पायथ्याला अगदी जवळ पोचलेलो आहोत. माझ्या पाठच्या साईडला गडाची तटबंदी आहे. तशी जवळ आलो आम्ही. थोडासा विश्राम आणि या ठिकाणी आपल्याला काही अवशेष बघायला भेटतात साहजिकच. ही जी कडा आहे, खास करून आपण बघाल कधी किल्ल्यांवरती आलात तर या पद्धतीचे आपल्याला या हे जे दगड आहेत तर हे बसवलेले आहेत या ठिकाणी. आणि आपण असं म्हणू शकतो की ही एक छोटीशी तटबंदी आहे आणि ह्या तटबंदीचा आपल्याला याचे अवशेष बघायला मिळतात. तर या पद्धतीनं आपल्याला इथे काही खोबण्या बघायला भेटतात. नंतर ह्या ज्या खोबण्या आहेत या खास करून 2 दगड एकत्र कसे बसवता येतील यामध्ये तांबे किंवा लोखंड यामध्ये वितळवून टाकलं जायचं, जेणेकरून हे 2 दगड एकत्र बसलेला पॅच मारणं बोलतात. आपण त्याला पॅच मारतो जसे दगडाला, तर तशा पद्धतीचे आहे. त्यानंतर या ठिकाणी पायऱ्यांचे काही अवशेष आहे, म्हणजे या ठिकाणी दरवाजाचा देखील अवशेष असू शकतो. तर हा देखील मार्ग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. अतिशय सोपा आहे. तर या ठिकाणी आमच्यासोबत अश्विन सर आहेत, शिवाय बाकीची टीम देखील आहे सोबत. आणि विसापूरचा थोडासा इतिहास आपण बघणारच आहोत पुढे गेल्यानंतर. तसंही आपल्याला माहिती आहे की इतिहास शोधायचं म्हटल्यानंतर बऱ्याच गोष्टी असतात, त्यामध्ये पूर्ण पुराव्यानिशी इतिहासाला आधार द्यावा लागतो आणि तरच तो इतिहास आपल्याला पुढं घेऊन जातो. तर अशा पद्धतीचं हा आपला महत्त्वाचा भाग आहे. इथून आपल्याला वरती जायचं आहे. तर चला प्रवास करू. पाणी पिण्याची इच्छा झालेली आहे आणि नैसर्गिक पाण्याचा स्रोत आहे तर तो यायलाच पाहिजे. आणि या ठिकाणी पाण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या पद्धतीनं नैसर्गिक पाण्याचे स्रोत, शुद्ध नैसर्गिक अशा पद्धतीचं पाणी. जंगलामध्ये कधी आलात तर आस्वाद जरूर घ्या. फिल्टर केलेलं पाणी पिऊन पिऊन आपल्या पोटामध्ये आपलं सगळं आयुष्य गेलेलं आहे. तर किमान अशा नैसर्गिक पाण्याचे स्रोत उपलब्ध असतात, त्याचा आस्वाद घ्यायला शिका, जेणेकरून आपल्याला देखील निसर्गातील पाण्याची गोडी काय असते याचा एक आनंद घेता येईल. तर मित्रांनो, हे सगळेजण अशा पद्धतीनं हे नैसर्गिक पाण्याचा आस्वाद घेत आहेत. तर चला आपण पण पाण्याचा आस्वाद घेऊया. या सर, पाणी घ्या. तर आता आम्ही देखील नैसर्गिक पाण्याचा आस्वाद घेतोय. मिक्स आहे बघा, थंड एकदम. ती बॉटल दे रे, ती बॉटल दे. मिक्स आहे, थंड करा, मोठं घ्या. खूप चांगल्या पद्धतीने आपण ट्रेक करू शकतो. आणि आपल्यासोबतचे जे लोक आहेत, ट्रेकर्स आहेत, संदीप पाटील सर, पाटी अश्विन सर आहेत. इकडे माझ्या पाठी 2 जण जे आहेत ते धम्मलिपी अध्यापक आणि या ठिकाणी मुकेश जाधव सर आहेत आणि पाटी फॉरेन कोऑर्डिनेटर, ABCPRचे फॉरेन कोऑर्डिनेटर आहेत सुदर्शन सावळे सर. आणि या ठिकाणी आपण बघू शकता अजून पुण्याहून आपले काही धम्मबांधव आलेले आहेत, तर ते देखील आपल्याला या ठिकाणी बघायला भेटत आहेत. असा आपला हा आजचा ट्रेक आहे.
फायनली या ठिकाणी आपण वरच्या भागामध्ये आलेलो आहोत आणि वरच्या भागामध्ये ज्यावेळेला आपण चढत असतो तर त्या ठिकाणी एक पायऱ्यांचा रस्ता आहे आणि त्या रस्त्याची जी सुरुवात होते याच ठिकाणी एक भव्य लेणी देखील आहे. या लेणीमध्ये पेशवे काळामध्ये काही बांधकाम देखील झालेलं आहे ते देखील आपल्याला बघायला मिळतं. भव्य अशी लेणी आहे. या लेणीमध्ये जे ट्रेकर्स लोक येत असतात तर ते राहत असतात, पण तो राहिल्यानंतर काय करतात हे देखील बघा. कारण गडकोट असतील, इतिहास हा आपला ऐतिहासिक वारसा आहे. आपल्या भारतीय संस्कृतीचा किंवा महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास आहे आणि या इतिहासामध्ये जे कोणी ट्रेकर्स येतात तर ते हे अशा पद्धतीचं घाणेरडेपणा करतात असं मी म्हणेन. आणि बऱ्यापैकी या ठिकाणी चुली मांडून ठेवलेल्या आहेत, जेवण बनवतात, परंतु ही त्याची अशी दुरावस्था करून ठेवलेली आहे. म्हणजे जर का या ठिकाणी आपल्याला राहायचं म्हटलं तर खूप कठीण परिस्थिती आहे, कारण अशी अवस्था करून ठेवलेली आहे. जर का याला चांगल्या पद्धतीने ठेवलं गेलं तर या ठिकाणी राहण्याची चांगली व्यवस्था होऊ शकते. जवळपास 50 ते 60 लोक या लेणीमध्ये सहज राहू शकतील अशी भव्य लेणी आहे. परंतु याची दुरावस्था यासाठी आहे कारण इथं येणाऱ्या ट्रेकर्सला आपल्या संस्कृतीचं, आपल्या इतिहासाचं काहीही गांभीर्य नसल्यामुळं केवळ ट्रेकिंग करायची म्हणून ट्रेकिंग करायला येतात आणि ते अशा पद्धतीचा हा आपला इतिहास घाण करण्याचा प्रयत्न करतात. तर अशा लोकांना देखील प्रसिद्ध करायचा प्रयत्न करा. जर कोण आपल्याला अशा पद्धतीने दिसले तर त्यांना देखील प्रसिद्ध करा जरूर. काही लोकांनी या ठिकाणी आपली नावं देखील लिहिलेली असतात, तर नावं जर आपल्याला कुठं बघायला भेटली, आता या ठिकाणी पुसण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण बऱ्याच ठिकाणी किल्ले म्हटल्यानंतर लेणी किल्ले या ठिकाणी नावं सर्रास लिहिली जातात. तर अशा पद्धतीची नावं तुम्हाला दिसली तर त्यांना देखील प्रकाशित जरूर करा, जेणेकरून त्यांचा देखील प्रचाराने प्रसार व्हावा. त्यानंतर या ठिकाणी पेशवे काळामध्ये आपल्याला बघायला मिळते की हनुमानाची मूर्ती या ठिकाणी कोरलेली बघायला मिळते. तर अशा पद्धतीचा हा देखील या ठिकाणचा एक इतिहास आहे. पुढे आपल्याला इतिहास सविस्तर देखील बघायचा आहे. नेमका इतिहास काय आहे, कशा पद्धतीनं या किल्ल्याची निर्मिती झाली, नेमका किल्ला बांधणीमध्ये कुणी हा किल्ला बांधला, अशा बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं आपल्याला पुढे जाऊन घ्यायची आहेत. तर मित्रांनो, फायनली आता आपण बरंचसं संशोधन केल्यानंतर आज या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. उशीर खूप झालेला आहे, डिकोड वगैरे केलेला आहे, जवळपास संध्याकाळ झालेली आहे, अंधार पडलेला आहे आणि अंधारात आता आम्ही हा डिकोड केलेले काही इन्स्क्रिप्शन्स आहेत मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी विसापूरच्या पायथ्यालाच म्हणजे विसापूर किल्ल्याच्या तटबंदीच्या पायथ्याला एक लेणी आहे जी आपण मगाशी पाहिलेली आहेत आणि या लेणीच्या बरोबर समोर हा शिलालेख आहे. जवळपास 5 शिलालेख या ठिकाणी आहेत, परंतु आम्ही गवत खूप वाढल्यामुळं नेमका कुठे आहेत याचं विश्लेषण होत नव्हतं किंवा याची माहिती भेटत नव्हती. पण मोठ्या मुश्किलने आपल्याला हे शिलालेख भेटलेले आहेत, तर ते शिलालेख आपण पाहूया. ओके, तर शिलालेखाची सुरुवात आपल्याला स्वस्तिक अर्थात ज्याला आपण स्वस्तिकचं चिन्ह म्हणतो याला धम्मलिपीमध्ये ओम म्हणतात, तर त्यानं सुरुवात झालेली आहे. शिलालेखाच्या सुरुवातीला महारठी हा शब्द महार ही 3च अक्षरं बघायला मिळतात, परंतु पुढची अक्षरं नष्ट झालेली आहेत आणि हा महार हा शब्द आल्यानंतर पुढचा शब्द महारठीस हा शब्द होतो, जो आपल्याला भाजे लेणीमध्ये असलेल्या शिलालेखांमध्ये बघायला मिळतो. आता भाजे लेणीमध्ये शिलालेखामध्ये जे नाव आलेलं आहे ते विनुदत्तस, या ठिकाणी सेम नाव आलेलं आहे विनुदत्तस. अर्थात
त्या खालच्या शिलालेखामध्ये आपल्याला वाचायला भेटतं ते असं आहे की महारथीस कौशिकी पुत्तस विनुदत्तस देयधम्म पोडी. या ठिकाणी त्याच पद्धतीचा उल्लेख आहे. महारथीस पुढचे जे नष्ट झालेले शब्द याच अर्थाने आहेत कौशिकी पुत्तस, परंतु पुढच्या ठिकाणी या ठिकाणी काही शब्द आलेले आहेत ते आहे काय. आता काय अर्थात या ठिकाणी महिलेचं नाव आहे, स्पष्ट लिहिलेलं आहे. आणि पुढं वेणुदत्तस लेखकस मुगुद पालितस पोडी. आता या ठिकाणी महारथी कौशिकी पुत्र वेणुदत्त अर्थात विष्णुदत्त याचा लेखक अर्थात कारकून मृगुदपालित यानं या पाण्याच्या टाक्याचं दान दिलेलं आहे, धम्मदान दिलेलं आहे. अशा पद्धतीचा या ठिकाणी शिलालेख आहे. आता आपल्याला दुसऱ्या पाण्याच्या टाक्यावरील शिलालेख बघायचा आहे, त्या ठिकाणी जाऊया. तर मित्रांनो हा दुसरा शिलालेख आहे. या ठिकाणी कुठल्या तरी राजाचं नाव दिलेलं आहे, म्हणजेच आपल्याला सुरुवात आहे सिद्धंग या शब्दाने झालेली आहे, त्यानंतर रानो शब्द लिहिलेला आहे आणि पुढचे शब्द नष्ट झाले. अर्थात हे सातवानाचं नाव आहे, सातवान सम्राटाचं नाव आहे आणि त्याच्या खाली नाव लिहिलेलं आहे संवत्सरे अर्थात संवत्सर जे आहे त्या काळात कोणत्या संवत्सरामध्ये हे पाण्याचं टाकं दान दिलेलं आहे त्याचा उल्लेख आहे. पुढेचे शब्द नष्ट झालेले आहेत. त्याच्या खाली लिहिलं आहे कौशिकी पुतेन शब्द आहे. आता या ठिकाणी पुतेन अर्थात त्याचं नाव आहे कौशिकी पुतस, ज्याला आपण म्हणतो वेणुदत्तस. या ठिकाणी त्याचं वेणुदत्तस हे नाव आलेलं आहे. अर्थात कौशिकी हिचा मुलगा विष्णुदत्त आलेला आहे. खाली पोडी हा शब्द आहे. अर्थात या ठिकाणी देखील सिद्धंग म्हणजे धम्माला अनुसरून, त्याच्यानंतर पुढे आहे रानो म्हणजे राजा. आता अर्थात हा सातवान राजा आहे ज्याच्या कुठल्या तरी संवत्सरामध्ये कौशिकी पुत्र वेणुदत्त अर्थात विष्णुदत्त यानं या पाण्याचं टाकं दान दिले. आता याचा पूर्ण उल्लेख आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. तर या ठिकाणी देखील अशाच पद्धतीचा शिलालेख आहे. सुरुवात आहे महारथीस कौशिकी पुत्तस. या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं विनुदत्तस पोडी. आणि या ठिकाणी डमरू टाईप आपल्याला शिल्प बघायला म्हणजे चिन्ह बघायला मिळतं. हे बोधिचिन्ह आहे. तर या ठिकाणी देखील महारथी कौशिकी पुत्र विष्णुदत्त यानं या पाण्याचं धम्मदान दिलेलं आहे, अशा पद्धतीचा या ठिकाणी उल्लेख आहे. याच्यानंतर पुढचं एक टाकं आहे. जवळपास आपले हे 3 शिलालेख झालं. आपल्याला पुढचं एक टाकं बघायचं आहे. लास्ट खाली पायथ्याला एक शिलालेख बघायला भेटणार आहे. तर या ठिकाणी आपला हा 4था शिलालेख आहे आणि या 4थ्या शिलालेखामध्ये सेम उल्लेख आहे. या ठिकाणीही महारथीस कौशिकी पुत्तस वेणुदत्तस पोडी असा उल्लेख आला. अर्थात महारथी कौशिकी पुत्र विष्णुदत्त यानं या पाण्याचं धम्मदान दिलेलं आहे, अशा पद्धतीचा उल्लेख आहे. आणि याच्या पुढच्या ज्या टाक्यामध्ये एक त्रिरत्न सिंबॉल आहे आणि 5 आर्यांचं धम्मचक्र देखील आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटतं. तर मित्रांनो आपला आजचा विसापूरचा दौरा होता आणि हा दौरा खास यासाठी आपण घेतला होता की आज 5 डिसेंबर आहे आणि आज 5 डिसेंबर आज पूर्ण अंधार झालेला आहे. आज रात्री विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं जातं आणि ह्या अभिवादनासाठी आज आम्ही हे संशोधन कार्य हाती घेतलेलं होतं. तर या संशोधन कार्यातून विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचं काम ABCPR लेणी संवर्धक टीम आणि धम्मसिरी अर्थात धम्मलिपी सिक्कंद रिसर्च इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. उद्या विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आपल्या ABCPR टीमच्या ऑफिसमध्ये संपूर्ण दिवस आपल्याला लाईव्ह कार्यक्रमा माध्यमातून बघायला भेटणार आहे. लेण्यांची माहिती, लेण्यांचं जनजागृती करण्यासाठी कोरोनाचा संक्रमण काळ असल्यामुळं आपल्याला चैत्यभूमीवरती यावर्षी भेटता येणार नाही आहे, परंतु आपण आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून महामानवाला अभिवादन जरूर करणार आहोत. तर ABCPR टीमच्या फेसबुक पेजला तसेच यूट्यूब चॅनलवरती हे कार्यक्रम 24 तास ऑनलाईन असतील. आपण सर्वांनी ते बघण्याचा प्रयत्न करावा. महामानवाला हे अभिवादन आम्हा ABCPR टीमकडून आम्ही करत आहोत. तर फायनली मी आत्ताचा व्हिडिओ समाप्त करत आहे. खूप अंधार झालेला आहे आणि आता आम्हाला अंधारातून जर्नी करायची आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक करा आणि लोकांपर्यंत शेअर जरूर करा, कारण अशा पद्धतीचं विविध संशोधन या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला करायचं आहे. तर ते सगळ्यांना माहिती व्हावं यासाठी चक्रवर्ती या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. चक्रवर्तीच्या माध्यमातून आपण मोठमोठ्या संशोधनाला पुढे घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय. तर सबस्क्राईब जरूर करा आणि लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय.